दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार कंबर कसली आहे. मनपा सातपूर विभागीय कार्यालय येथे प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 येथील इच्छुक उमेदवारांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मगरुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. बैठकीमध्ये नॉमिनेशन फॉर्म भरताना नॉमिनेशन फॉर्ममधली माहिती आणि शपथपत्रातली माहिती अचूकरित्या कशी भरावी जेणेकरून नामनिर्देशित पत्र फेटाळले जाणार नाही, या संदर्भात इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची आज सातपूर विभागीय कार्यालय येथे मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली. या बैठकीसंदर्भात शशिकांत मगरुळे, निवडणूक निर्णय अधिकारी सातपूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे. 23 डिसेंबर पासून तर 30 डिसेंबर पर्यंत आपली नामनिर्देशन प्रक्रिया चालणार आहे. नॉमिनेशन फॉर्म भरताना नॉमिनेशन फॉर्म मधली माहिती आणि शपथपत्रातली माहिती अचूकरित्या कशी भरावी जेणेकरून त्यांचे नामनिर्देशन पत्र फेटाळले जाणार नाही, या संदर्भात इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा आपण आज इथं मार्गदर्शनपर बैठक घेतलेली आहे आणि जे काही अडचणी त्यांना येणार आहेत त्या संदर्भात आम्ही त्यांच्या सतत संपर्कात राहणार आहोत. गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातली सगळी माहिती उमेदवाराला शपथपत्रामध्ये द्यायची आहे. त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे, त्या दाखल गुन्ह्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे, चौकशीवर आहे किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत वगैरे ते द्यायचं आहे, किंवा यापूर्वी त्याला काही शिक्षा झालेली असेल, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले किती गुन्हे आहेत किंवा 1 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेले कोणते गुन्हे आहेत, गुन्ह्याचा नंबर, त्याच्यात लागलेले कलम वगैरे ही सगळी माहिती त्यांनी शपथपत्रात द्यायची आहे आणि ही माहिती आपण मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणार आहोत.